ओम शांती. आज दिनांक 5/2/2021. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, येथे सर्व काही गुप्त आहे, म्हणून तुम्हाला कोणताही दिखावा करायचा नाही. आपल्या नवीन राजधानीच्या नशेमध्ये राहायचे आहे. प्रश्न: श्रेष्ठ धर्म आणि दैवी कर्माच्या स्थापनेसाठी तुम्ही मुलं कोणते कष्ट घेत आहात? उत्तर: तुम्ही आता 5 विकाराला सोडण्याचे कष्ट घेत आहात, कारण या विकारांनी सर्वांना भ्रष्ट बनवले आहे. तुम्ही जाणतात, यावेळेत सर्व दैवी धर्म आणि कर्म भ्रष्ट झालेले आहेत. बाबा श्रीमत देऊन श्रेष्ठ धर्म आणि श्रेष्ठ दैवी कर्माची स्थापना करतात. तुम्ही श्रीमतावर चालून बाबांच्या आठवणीद्वारे विकारांवरती विजय मिळवतात. राजयोगाच्या शिक्षणाद्वारे स्वतःला राजतिलक देतात. गीत: तुम्हाला प्राप्त केल्यानंतर सर्व काही मिळाले. ओम शांती. गोड गोड आत्मिक मुलंच बाबा म्हणतात. मुलं जाणतात, हे बेहदचे बाबा सुख देणारे आहेत, म्हणजेच ते सर्वांचे पिता आहेत. त्यांची सर्व बेहदची मुलं आत्मे आठवण करत राहतात, कोणत्या ना कोणत्या प्रकारे आठवण करत राहतात, परंतु त्यांना माहीत नाही की आम्हाला त्या परमपिता परमात्म्याद्वारे विश्वाची बादशाही मिळते. तुम्ही जाणतात, आम्हाला बाबा विश्वाची बादशाही देतात. ती अटल, अखंड, अडोल आहे. तीच आमची बादशाही 21 जन्म कायम राहते. संपूर्ण विश्वावरती आमचे राज्य होते, ज्याला कोणी हिरावून घेऊ शकत नाही, लुटू शकत नाही. आमची राजाई अडोल आहे, कारण तेथे एकच धर्म आहे, द्वैत नाही. ते अद्वैत राज्य आहे. तर आपल्या राजधानीचा नशा चढायला पाहिजेत, असे गीत घरी ठेवायला पाहिजेत. तुमचे सर्व काही गुप्त आहे आणि मोठमोठ्या मनुष्यांचा तर खूप दिखावा असतो. तुमचा काहीच दिखावा नाही. तुम्ही पाहतात, बाबांनी ज्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे ते खूप साधारण राहतात. हे पण मुलं जाणतात, येथे प्रत्येक मनुष्य चुकीचे खराब काम करत राहतात, म्हणून बेसमज म्हटले जाते. बुद्धीला कुलूप लागले आहे. तुम्ही खूप समजदार होते, विश्वाचे मालक होते. आता मायाने खूप बेसमजदार बनवले आहे, जे काही कामाचे राहिले नाही. बाबांनी भेटण्यासाठी यज्ञ, तप इत्यादी खूप करत राहतात, परंतु मिळत काहीच नाही. असे धक्के खात राहतात. दिवसेंदिवस अकल्याण होत जात असते. जितके जितके मनुष्य तमोप्रधान बनत जातात, तेवढे अकल्याण होत जाते. ऋषीमुनी ज्यांचे गायन आहे ते पवित्र होते. ते तर आम्हाला ईश्वरांबद्दल खरी माहिती नाही असे म्हणत होते, म्हणजे नेती नेती करत होते. आता तर तमोप्रधान बनले आहेत, म्हणून शिव ओहम तत्वम म्हणजे तुम्ही पण शिव आहात आणि आम्ही पण शिव आहोत आणि सर्वव्यापी आहोत असे समजतात. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्वांमध्ये आहेत असं म्हणतात. ते लोक फक्त परमात्मा म्हणतात, परमपिता कधीच म्हणणार नाहीत. परमपिता ज्यांना परत सर्वव्यापी मानणे चुकीचे होते, म्हणून परत ईश्वर किंवा परमात्मा म्हणतात. पिता अक्षर बुद्धीमध्ये येत नाही. काही जण पिता म्हणतात, परंतु नाममात्र. जर परमपिता समजत असतील तर बुद्धी एकदम चमकून जाईल. बाबा सर्वांचा स्वर्गाचा वारसा देतात. ते स्वर्गीय ईश्वरीय पिता आहेत. परत आम्ही नरकामध्ये का पडलो आहोत? आता आम्हाला स्मृती आली आहे की मुक्ती, जीवनमुक्ती कशी मिळू शकते, हे कोणाचे बुद्धीमध्ये येत नाही. पतित बनले आहेत. आत्मा प्रथम सत्वप्रधान समजदार होती, परत सत्व रजो तमोमध्ये येते. आता बेसमजदार बनली आहे. आता तुम्हाला समजले आहे. बाबांनी स्मृती दिली आहे. जेव्हा नवीन दुनियेमध्ये भारत होता, तर आमचे राज्य होते. एक मत, एक भाषा, एक धर्म, एकच राजा महाराणीचे राज्य होते. परत द्वापर युगामध्ये वाम मार्गाला सुरुवात होते. परत प्रत्येकाच्या कर्मावर आधारित होते. क्रमानुसार एक शरीर सोडून दुसरे घेतात. आता बाबा म्हणतात, मी तुम्हाला असे शिकवतो, असे कर्म शिकवतो, जे 21 जन्म तुम्ही बादशाही घेतात. जरी तेथे हच्चे पिता मिळतात, परंतु तेथे तर हे ज्ञान राहू शकत नाही की राजाईचा वारसा बेहदच्या बाबाने दिला आहे. परत द्वापरपासून रावणाचे राज्य सुरू होते. विकारी संबंध होतो. परत कर्मानुसार जन्म मिळतो. भारतामध्ये राज्य होते, तर पुजारी राजे पण होते. सतयुगामध्ये सर्व पूज्य होते. तेथे पूजा किंवा भक्ती काही राहत नाही. परत द्वापरमध्ये जेव्हा भक्ती सुरू होते, तर यथा राजा तथा प्रजा, पुजारी भक्त बनतात. मोठमोठ्यात मोठे राजे सूर्यवंशी पूज्य होते, तेच पुजारी बनतात.
आता तुम्ही जे निर्विकारी बनवतात त्यांचे प्रारब्ध 21 जन्म मिळत राहते. परत भक्तिमार्ग सुरू होतो. देवतांचे मंदिर बनवून पूजा करत राहतात. हे फक्त भारतामध्ये होते. 84 जन्मांची कहाणी जे बाबा ऐकवतात हे पण भारतवासियांसाठीच आहे. दुसऱ्या धर्माचे जे आहे ते नंतर येतात. परत वृत्ती होत होत अनेक होतात. वेगवेगळ्या धर्माचे चेहरे, लाल चलन वेगळे वेगळे असते. भक्तिमार्गासाठी सामग्री पण पाहिजे ना. जसे बीज खूप छोटे असते तरीही झाड खूप मोठे होते. झाडांची पाने इत्यादी मोजू शकत नाही. तसेच भक्तीचा पण विस्तार होतो. अनेकानेक ग्रंथ बनवत जातात. आता बाबा मुलांना म्हणतात, भक्ती मार्गाची सामग्री सर्व नष्ट होईल. आता मज पित्याची आठवण करा. भक्तीचा प्रभाव खूप आहे ना, खूप सुंदर आहे. नाच, गाणी इत्यादी खूप खर्च करत राहतात. आता बाबा म्हणतात, मज पित्याची आणि वारशाची आठवण करा. आपल्या आदी सनातन धर्माची आठवण करा. तुम्ही अनेक प्रकारची भक्ती तर जन्मजन्मांतर करत आला आहात. जे आत्म्यांचे राहण्याचे स्थान आहे त्यालाच परमात्मा समजतात किंवा तत्वाची आठवण करतात. वास्तवमध्ये संन्यासी जेव्हा सत्वप्रधान आहे तर त्यांना जंगलामध्ये जाऊन शांतीमध्ये राहायचे आहे. असे नाही की त्यांना ब्रह्मामध्ये जाऊन विलीन व्हायचे आहे. ते समजतात ब्रह्माच्या आठवणीमध्ये राहून शरीर सोडल्यामुळे ब्रह्मामध्ये विलीन होऊन जाऊ. बाबा म्हणतात, विलीन कोणी होऊ शकत नाही. आत्मा तर अविनाशी आहे ना, ती विलीन कशी होऊ शकेल? भक्ती मार्गामध्ये खूप माथाकूट करत राहतात. परत म्हणतात, भगवान कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतील. आता कोण बरोबर आहे? ते म्हणतात, आम्ही ब्रह्मतत्वासोबत योग लावून ब्रह्मामध्ये विलीन होऊ. गृहस्थ धर्माचे म्हणतात, भगवान कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पतितांना पावन बनवण्यासाठी येतील. असे नाही की वरून प्रेरणाद्वारे शिकवतील. शिक्षक घरी बसून प्रयत्न करतील काय? प्रेरणा अक्षरच नाही. प्रेरणाद्वारे कोणते काम होत नाही. जर शंकराच्या प्रेरणेद्वारे विनाश होतो असे म्हणले जाते, परंतु हे पूर्वनियोजित नाटकामध्ये नोंद आहे. त्यांनी हे मुसळ इत्यादी बनवायचे आहेत. ही फक्त महिमा गायन केली जाते. कोणीही आपल्या मोठ्यांची महिमा जाणत नाही. धर्मस्थापकाला पण गुरु म्हणतात, परंतु ते तर फक्त धर्मस्थापन करतात. गुरु त्यांना म्हटले जाते. जे सद्गती करतात ते तर धर्मस्थापन करण्यासाठी येतात. त्यांच्या पाठीमागे त्यांची वंशावळी येत राहते. सद्गती तर कोणाची करत नाही, तर त्यांना गुरु कसे म्हणणार? गुरु तर एकच आहेत. त्यांना सर्वांचे सद्गती दाता म्हटले जाते. भगवान पिताच येऊन सर्वांची सद्गती करतात. मुक्ती, जीवनमुक्ती देतात. त्यांची आठवण कधी कोणी विसरू शकत नाही. जरी पतीशी खूप प्रेम राहते तरीही हे भगवान म्हणतात, कारण ते सर्वांचे सद्गती दाता आहेत. बाबा सन्मुख समजावतात, ही सर्व रचना आहे. रचनाकार पिता तर मीच आहे. सर्वांना सुख देणारा एकच पिता आहे. भाऊ भावाला वारसा देऊ शकत नाही. वारसा नेहमी पित्याकडून मिळतो. तुम्हा सर्व बेहदच्या मुलांना बेहदचा वारसा देतात, म्हणून माझी आठवण करतात. हे परमपिता, क्षमा करा, दया करा. समजत काहीच नाही. भक्ती मार्गामध्ये अनेक प्रकारची महिमा करतात. हे पण पूर्वनियोजित नाटकानुसार आपली भूमिका वठवत राहतात. बाबा म्हणतात, मी काही यांच्या बोलवण्यावरून येत नाही. हे तर पूर्वनियोजित नाटक आहे. अविनाश नाटकामध्ये माझी येण्याची नोंद आहे. अनेक धर्मांचा विनाश, एक धर्माची स्थापना किंवा कलियुगाचा विनाश आणि सतयुगाची स्थापना करायची असते. मी माझ्या वेळेनुसार आपोआप येतो. या भक्ती मार्गाचे पण पूर्वनियोजित नाटकामध्ये नोंद आहे. जेव्हा भक्ती मार्गाची भूमिका पूर्ण होईल तेव्हा मी येतो. मुलं पण म्हणतात, आता आम्ही जाणले आहे. 5000 वर्षाच्या नंतर परत येऊन परत आपणास भेटलो आहो. कल्पापूर्वी पण बाबा तुम्ही ब्राह्मण तणामध्ये आले होते. हे ज्ञान तुम्हाला आता मिळते, परत कधी मिळणार नाही. हे ज्ञान आहे, ती भक्ती आहे. ज्ञानाचे प्रारब्ध चढती कला आहे. सेकंदामध्ये जीवनमुक्ती म्हटले जाते असे म्हणतात. जनक राजांनी सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळवली. काय फक्त एक जनकला जीवनमुक्ती मिळाली? जीवनमुक्ती म्हणजे या रावणाच्या राज्यामधून मुक्तता करतात. बाबा जाणतात सर्व मुलांची खूप दुर्गती झाली आहे. त्यांचीच परत सद्गती होणार आहे. दुर्गतीपासून परत उच्च गती, मुक्ती, जीवनमुक्ती प्राप्त करतात. प्रथम मुक्तीमध्ये जाऊन परत जीवनमुक्तीमध्ये येतात. शांतीमधून परत सुखधाममध्ये येतात. या चक्राचे सर्व रहस्य बाबांनी समजावले आहे. तुमच्यासोबत दुसरे धर्म पण येतात. मनुष्यसृष्टीची वृद्धी होत जाते. बाबा म्हणतात, या वेळेत हे मनुष्यसृष्टीचे झाड
तमोप्रधान जळजळीभूत झाले आहे. आदी सनातन देवी देवता धर्माचा पाया सर्व सडला आहे. बाकी सर्व धर्म उभे आहेत. भारतामध्ये एक पण स्वतःला देवी देवता धर्माचे समजत नाहीत. तसे तर देवता धर्माचे आहेत, परंतु या वेळेत समजत नाही की आम्ही आदी सनातन देवी देवता धर्माचे होतो. कारण देवता तर पवित्र होते ते समजतात, आम्ही तर पवित्र नाही. आम्ही असे अपवित्र पतित स्वतःला देवता कसे म्हणू शकतो? हे पण अविनाश नाटकानुसार हिंदू म्हणण्याचा रीतिरिवाज आहे. जनगणना करताना पण हिंदू धर्म लिहितात. जरी गुजराती असतील तरी पण हिंदू गुजराती लिहितात. त्यांना विचारा की हिंदू धर्म कुठून आला, तर त्यांना सांगता येणार नाही. कोणालाही माहीत नाही. ते फक्त म्हणतात आमचा धर्म कृष्णाने स्थापन केला आहे. कधी तर म्हणतात द्वापरपासूनच हे लोक स्वतःच्या धर्माला विसरून हिंदू म्हणायला लागले, म्हणून त्यांना दैवी धर्मभ्रष्ट म्हटले जाते. आणि त्यासाठी तेथे सर्व चांगले काम करतात, इथे तर सर्व कर्म खराब करत असतात. म्हणून देवी देवता धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट म्हटले जातात. आता परत श्रेष्ठ धर्म, श्रेष्ठ देवी धर्म, श्रेष्ठ देवी कर्माची स्थापना होत आहे. म्हणून म्हटले जाते आता विकाराला सोडत जा. हे विकार अर्ध्या कल्पापासून आहेत. आता एका जन्मामध्ये विकाराला सोडण्याचे कष्ट घ्यायचे आहेत. कष्टाशिवाय थोडीच विश्वाची बादशाही मिळेल. बाबांची आठवण कराल तेव्हाच तुम्ही स्वतःला राजाईचा तिलक देऊ शकाल, अर्थात राजाई अधिकारी बनू शकाल. जितके चांगल्या प्रकारे आठवणींमध्ये राहाल, श्रीमतावर चालाल, तर तुम्ही राजांचे राजा बनाल. तुम्हाला शिकवणारे शिक्षक शिकवण्यासाठी आले आहेत. मनुष्यापासून देवता बनण्याची ही पाठशाळा आहे. नरापासून नारायण बनण्याची कथा ऐकवत आहेत. ही कथा तर खूप प्रसिद्ध आहे. याला अमर कथा, सत्यनारायणाची कथा, तिजरीची कथा म्हटले जाते. तिन्हींचा अर्थ बाबा समजावतात. भक्ती मार्गामध्ये तर खूप कथा आहेत. हे गीत चांगले आहे. बाबा आम्हाला संपूर्ण विश्वाचे मालक बनवतात, जे मालकपणा कुणी लुटू शकत नाही. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. शुक्रिया बाबा, शुक्रिया. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिली पॉईंट, नेहमी ही स्मृती ठेवायची आहे की आम्ही एक मत, एक राज्य, एक धर्माची स्थापना करण्यासाठी निमित्त आहोत, म्हणून एकमत होऊन राहायचे आहे. 2. स्वतःला राजाईचा तिलक देण्यासाठी विकाराला सोडण्याचे कष्ट घ्यायचे आहेत. राजयोगाच्या शिक्षणावरती पूर्ण लक्ष द्यायचे आहे. वरदान, त्रिकालदर्शी स्थितीद्वारा मायाच्या आघातापासून सुरक्षित राहणारे अतींद्रिय सुखाचे अधिकारी भव. त्रिकालदर्शी स्थितीद्वारा मायेच्या आघातापासून सुरक्षित राहणारे अतींद्रिय सुखाचे अधिकारी भव. संगम युगाचे विशेष वरदान किंवा ब्राह्मण जीवनाची विशेषता अतींद्रिय सुख आहे. हा अनुभव दुसऱ्या कोणत्या युगामध्ये होत नाही, परंतु या सुखाच्या अनुभूतीसाठी त्रिकालदर्शी स्थितीद्वारा मायेच्या आघातापासून सुरक्षित राहा. जर नेहमीच मायेकडून आघात होत राहील तर इच्छा असतानाही अतींद्रिय सुखाचा अनुभव करू शकणार नाही. जे अतींद्रिय सुखाचा अनुभव करतात त्यांना इंद्रियांचे सुख आकर्षित करू शकत नाही. ज्ञान संपन्न असल्यामुळे त्यांच्या समोर ते तुच्छ दिसून येते. बोधवाक्य, कर्म आणि मनसा दोन्ही सेवेचे संतुलन असेल तर शक्तिशाली वातावरण बनू शकते. कर्म आणि मनसा दोन्ही सेवेचे संतुलन असेल तर शक्तिशाली वातावरण बनू शकतात. ओम शांती.